मातोश्री, सुखी भव, चिरंजीव भव. मातोश्री, आम्ही बुऱ्हाणपूर मारलं आणि असं मारलं की आता सगळ्या सल्तनतींना आमची दहशत बसली असेल. खूप मोठी गोष्ट केली तुम्ही. तुमच्या आबासाहेबांच्या तोडीचा पराक्रम केलात. आज महाराज असते तर कौतुक केलं असतं त्यांनी. मातोश्री, ते दुर्दैव आमचं, पण आता आमचं कौतुक करायला तुम्ही आहात. आम्ही आहोत, पण आम्ही काही कौतुक करणार नाही. का मातोश्री? आमचा पराक्रम थिटा वाटतोय तुम्हाला? अजिबात नाही. पण तुमच्या पराक्रमाची जागा आणि वेळ चुकलीये असं वाटतं आम्हाला. म्हणजे? शंभूराजे, तुम्ही औरंगजेबाला डिवचलंय. पण मातोश्री, डिवचण्यास त्यानेच प्रवृत्त केलं. महाराजांनंतर स्वराज्य पोरकं झालं. स्वराज्यातल्या रयतेला कोणी त्राता उरला नाही अशी समजूत झाली होती औरंगजेबाची आणि बाकी सल्तनतींची. त्या सगळ्यांना आपल्या मावळ्यांच्या शक्तीची, त्यांच्या हिमतीची जाणीव करून द्यायची होती. ती आम्ही दिली. अहो, पण बुऱ्हाणपूरच का? मातोश्री, कारण बाकी सगळी महत्वाची ठाणी आबासाहेबांनी मारली होती. आम्ही नवं ठाणं शोधत होतो. बुऱ्हाणपूर आम्हाला योग्य वाटलं, कारण बुऱ्हाणपुरात होणाऱ्या धमाक्याचा आवाज उत्तर हिंदुस्थानात पोहोचणार होता आणि तो पोहोचला. हे झालं तुमचं राजकारण. पण तुम्हाला काय वाटतं, औरंगजेब आता गप्प राहील? मातोश्री, तो पूर्वीही नव्हता आणि आताही नाही. पण आता तो जास्त चिडणार. त्याची पर्वा नाही मातोश्री. त्याला हुडहुडी भरली म्हणून त्याच्या अंगावर चादर टाकायची की रजई टाकायची की दुलई, याचा विचार आम्ही करत बसणार नाही. आम्हाला तर त्या औरंगजेबाचं हिंदुस्थानातलं अंथरुण पांघरूणच जाळून टाकायचंय आणि बुऱ्हाणपूर हा त्याच्यासाठी इशारा आहे. शंभूराजे, आम्ही जे काही सांगतोय ते काळजीपोटी. आम्हाला एवढंच वाटतंय की औरंगजेब म्हणजे नाग नव्हे, की वारुळात हात घालून झिंजाडला आणि त्याचा कार्यभाग संपवला. तो कालिया आहे, विषारी कालिया. महाराजांनी फुलवलेल्या गोकुळास दंश करेल. त्याची कल्पना आहे आम्हाला मातोश्री, पण कदाचित तुम्ही एक गोष्ट विसरता आहात. आबासाहेबांनी हे स्वराज्याचं गोकुळ फुलवताना यमुनेच्या प्रत्येक तीरावर, प्रत्येक तटावर, प्रत्येक घाटावर एक एक कृष्ण उभा केलाय, आपल्या मावळ्यांच्या रूपानं. या अशा कालियांची भीती ही तेव्हा होती, आता नाही. आता कालिया मर्दन हा आपल्या या स्वराज्याच्या गोकुळाचा पुरुषार्थ झालाय आणि तो आमच्या आबासाहेबांनी आम्हाला शिकवलाय. राजा आवाम का होता है, आवाम के हालात से राजा के तख्त की मजबूती होती है. जी अब्बूजान. और जब आवाम की सोच राजा के खिलाफ गई तो आवाम बगावत करेगी. संभा की आवाम बगावत करेगी. क्या ये मुमकिन है? दक्खन की आवाम, जिसे रैयत कहा जाता है, वो रैयत तो सिवा ने तैयार की है. सिवा की बात और थी. उसने अपने प्यार और फन से लोगों को एक डोर में बांध के रखा था, लेकिन अब हालात कुछ और हैं. अब आवाम बिखर चुकी है. और जीनत बेटा, इन हिंदुओं के बारे में एक और मजेदार बात है, जानती हो तुम? ये सब हिंदू नहीं है. तो कोई हिंदू राजपूत है, कोई हिंदू मराठा, कोई हिंदू जाट. कुल मिलाकर इनकी 100-200 जाति हैं जो एक दूसरे को तवज्जो नहीं देती. सब अपनी बिरादरी की अहमियत में लगे हुए हैं. बेचारी इसी जात पात की परेशानी से बीमार हैं सालों साल, सदियों से. और इसी का फायदा उठाकर हमने इतने सालों, इतने सदियों अपनी इतनी बड़ी सल्तनत चलाई है. दक्कन में भी हमारी सल्तनत होगी. संभा हारेगा, जरूर हारेगा. जहांपना, लेकिन इसमें वक्त कट जाएगा. अब फिक्र ना करें. एक तरफ संभा की आवाम, उसके लोग उसको आपो आप शिकस्त देंगे, और दूसरी तरफ
उसकी रैयत को परेशान करेंगी ये सल्तनतें, ये सिद्दी, ये अंग्रेज, ये फिरंग। वज़ीर आलम, सिद्दी को हमारा फरमान भेजिए कि संबा के मुल्क में लूटपाट मचाते हैं, तबाही मचाते हैं। जी जहांपना। राजे, राजे, राजे कुठे आहात आपण? राजे, राजे काय हे? आम्ही एवढ्या हाका मारतोय राजे राजे म्हणून, तुम्ही साधं बोलतही नाही. का बोलावं? का प्रतिसाद द्यावा आम्ही? नाराज झालात आमच्यावर? व्हायला नको. एवढं बुऱ्हाणपूर मारून आलो आम्ही, तुम्ही साधी दखल तरी घेतलीत का आमची? राजे काय हे? दखल कशी घेतली नाही आम्ही? दखल घेतली असती तर स्वागताला सामोरे आला असतात तुम्ही. तुम्हीच आम्हाला वर्दी दिली नाही. आम्ही सांगितलं ना राजे, जमादार खान्यात नौबत वाजली तेव्हा आम्ही धनाच्या राशी मोजत होतो. बघा, धन दिसलं पण धनी काही दिसला नाही. दिसायला तो समोर असावा लागतो, पण तुम्ही तर आमच्या काळजात आहात. काय 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 म्हणालात तुम्ही? नाही, आम्ही ऐकलं नाही. पुन्हा म्हणा. आम्ही एवढंच म्हणालो, आम्हाला कळलं तसं आम्ही धावत आलो, चौकशी सुद्धा केली. चौकशी? आम्ही काय वाटेचे वाटसरू वाटलं चौकशी करायला? केली चौकशी, संपला मामला. किती तलवारींच्या धारे खालून आलो आम्ही. आम्ही सुद्धा इथे तलवारींच्या धारेवरच उभ्या होतो, पण ते कळणारच. तुम्ही नसताना आमची अवस्था कशी होते हे तुम्हाला समजणं कठीणच. तुमच्या विरहात जळावं लागतं. समोर असताना साधं बोलताही येत नाही. योजना, धोरण, मोहिमा, युद्ध, मसलती, आम्ही आपलं दडून दडून बघायचं. बोलता आलं तर बोलायचं. हक्काचं असूनही आमचं असं काहीच नाही. हे सुख कळतंय आम्हाला सगळं. इच्छा असूनही आम्हाला तुमच्याशी गूज करता येत नाही. खरं तर खूप काही करायचंय तुमच्यासाठी एक पत्नी म्हणून. तुमच्या केसात बकुळ फुलांचा गजरा माळायचा स्वतःच्या हाताने. पण राजे, राजे कसे आहात हो? आत्ता रुसला होतात, विसरलातही. विसरावं लागतं राणी साहेब. पुरुषांना विसरावंच लागतं. पुरुषांचं कसं त्या कळशीसारखं असतं. त्याच्या मानेला दोराचा फास लावून बायका ढकलून देतात आडात विहिरीत. पण जेव्हा तो वर येतो तेव्हा पाण्यानं भरून येतो. जीवनाचं, अर्थात पाणी रूपी जीवनाचं दान देतो. म्हणजे आम्ही तशा आहोत? नाही 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 नाही, तुम्ही नाही तशा. पण सर्वसाधारणपणे पती झालेल्या पुरुषांना असंच वागावं लागतं. तलवार म्यान केलीये तुम्ही, पण लगेच शब्दांशी खेळू लागलाय. तो सुद्धा तसंच म्हणतो. तो तो कोण? हो, तो ऐकतोय ना सगळ्या गप्पा आपल्या. ऐकतोय? राजे, कोण ऐकतोय? तो आपल्या दोघांमधला साक्षीदार. पण आता त्याला आणखीन एका गोष्टीचं साक्षीदार व्हायचंय. कुठल्या? राज्याभिषेक सोहळ्याचं. राजे, त्याला तुमचा राज्याभिषेक पाहायचा आहे. येसू राज्याभिषेक सवड मिळाल्यानंतर. अहो, मग सवड कधी आहे ते तरी सांगा त्याला.
जरूर. पण आता तर तो ढगा आड गेला. तोपर्यंत या चंद्राचं काय म्हणणं आहे ते ऐकू. शहजादे, भगवान एकलिंग जी की कृपा से हम लोग नर्मदा पार करके यहाँ तक पहुंच गए. अब क्या दुर्गादास जी? बस अब थोड़ी ही दूर दक्खन, हिंदवी स्वराज. मतलब मराठाओं का मुल्क? हाँ शहजादे, आज की परिस्थिति में शंभू राजे के अलावा हमारा कोई दूसरा आश्रय स्थान है ही नहीं. औरंगजेब बादशाह के भय से और कोई हमें आश्रय देने से रहा. दुर्गादास जी, हमें कोई मदद नहीं कर रहा, लेकिन आप एक बात भूल रहे हैं. भूल गए? वो कौन सी बात है शहजादे? हमें हिंदुस्तान का शहंशाह घोषित कर दिया गया. हमारे नाम के सोने के मोहर, और यहाँ संभा तो राजा भी नहीं बना. हाँ, लेकिन तो आप ही बताइए, अब ऐसे में हम संभा से पनाह कैसे मांग सकते हैं? तब तो शहजादे तुमने शंभू राजे को पहचाना ही नहीं. शेर के छावे हैं वह. जानते हैं, और उनसे मिले भी थे आगरा में. शंभू राजे का मंचकारोहण हो चुका है. अब किसी भी वक्त उनकी ताजपोशी हो सकती है. हमें तो ये सारा मामला पेचीदा नजर आ रहा है. अगं बाई, सुनबाई काय झालं? काही नाही. नाही कसं? पदराला घातलेला पीळ बाईच्या मनाचा पीळ दाखवतो असं म्हणतात. नाही, तसं काही नाही. मग कसं? रागावलेत का शंभूराजे तुम्हाला? रागावले असते तरी बरं झालं असतं. पण मातोश्री, स्वारी आमची कोणतीच गोष्ट ऐकत नाही. अहो, पण काय ऐकत नाही ते तर सांगा. आम्ही त्यांना राज्याभिषेकाबद्दल बोललो. म्हटलं राज्याभिषेक करून घ्या, पण स्वारीने अजिबात ऐकलं नाही. आता आमचं ऐकायला नको का त्यांनी? हो तर तुमचंच ऐकायला हवं त्यांनी. पण ऐकतच नाही आमचं. मातोश्री, आता तुम्हीच उपाय काढा ना. आहे, आमच्याकडे एक उपाय आहे. आपण राणूबाईंना इथे बोलावून घेऊया. त्या इथे आल्या ना की आपण सगळ्या जणी मिळून शंभूराजेंची समजूत घालू. आम्ही आजच निरोप धाडतो. हाच तो पोरकटपणा. एकदा ठरलं सुरत तर सुरतच लुटायची होती. पंत, तोच तर गनिमी गावा केला शंभूराजेंनी. सगळ्यांना तोंड करायला लावली सुरतेकडे आणि गेले बुऱ्हाणपुरास. हेच सांगायचं एक आणि करायचं भलतच. लोक फसणारच. लोकांचं सोडा हो, तुम्ही फसलात. अहो, हुल दिली की लोक फसतात. त्यात आम्ही पटकन विश्वास ठेवतो. पण एक आहे, धाडच लागतं बादशाला डिवसायला. अहो, केवढी वाहवा करतायत लोक. केवढा खजिना लुटून आणलाय त्यांनी. पिवळा जर्द. पण खरं सांगू, शंभू राजांना दूरदृष्टी नाही. गेले बेसावत, लुटले बुऱ्हाणपूर, आणला खजिना पिवळा जर्द, आणि पिवळा धमक नागही आणला त्यांनी.
औरंगजेबाच्या वैराचा. पुढचं पुढे हो, पण आता तर धाडसच केलं ना. धाडस धाडस केलं ते महाराजांनी. शाहिस्ते खान बोट तोडली, तो गेला तो गेलाच. सिद्धी जोहर महिनोन महिने तळ देऊन बसला होता, दिला गुंगारा, तो गेला तो गेलाच. अफजल खान काढला कोतळा बाहेर, तो गेला तो गेलाच. आणि हे दिवचून आले माघारी. हे मला आवडलेले नाही. तुम्ही करा कौतुक, पण मला पुढचा धोका स्पष्ट दिसतोय. धोका? हो हो, धोका. सर नौबत राज्याभिषेक भूल जाइए, विसरा. का काय झालं? राणी साहेबांनी राजांना सांगितलं, हा, पण राजांचा काही जवाब नाही. असं कसं? राज्याभिषेक करायला पाहिजे त्यांनी. या सगळ्यांची तीच इच्छा आहे, पण राजांनी हे मनावर घ्यायला हवं ना. बघू तर बघू, नाहीतर साकडच घालू. आणि त्यांनी नाहीच ऐकलं तर? नाही ऐकलं तर दरडावून बी सांगता येतं या हंबीर मामाला. भाच्याला दरडवायचं असेल तर दरडवा मामासाहेब. आणि कशाबद्दल? राज्याभिषेकाबद्दल. आता दरडवायचं कशा पाहिजे? तेवढं राज्याभिषेक करून घ्या म्हणलं. राजांना सगळ्यांची हीच इच्छा आहे. हा, नाही कविराज, राज्याभिषेकासाठी सवड नाही. का आवड नाही? हा, अहो आवड असेल तर सवड काढता येते की माणसाला. मामासाहेब, दौलतीची खूप कामं आहेत. ती आमच्यावर सोपवा. कविराज, आम्हाला दिल्लीचं राजकारण बघायचं. दिल्लीचं. राजपुताना, बुऱ्हाणपूर इथल्या घटनांचा काय परिणाम होतो ते बघायचं. शिवाय शहजादा अकबर नर्मदा तीरावर पोहोचलाय. कदाचित त्यानं नर्मदा ओलांडली सुद्धा असेल. त्याला समोर ठेवून काही पेच टाकता येतात का, त्याचाही विचार करायचा आहे. ते आपण करणारच आहोत, पण मंगल कार्य तेवढंच महत्वाचं आहे. उसमें देरी नहीं होनी चाहिए. राजन, राज्याभिषेकाची जरूरत आपल्यापेक्षा स्वराज्याला जास्त आहे. बघू. काय बघू? कशात बघायचं ते बघा, पण मला विचाराल तर राज्याभिषेकाच्या दर्पणात बघा. मामासाहेब, हा विषय थांबवा आता, नाहीतर चिडा भांडा. मी तर म्हणेन की अगोदर माणसानं आपल्या पागोट्याशी भांडावं आणि मग दुसऱ्याच्या पागोट्याशी उज्जत घालावी. मामासाहेब, अहो अभिषेक होऊन बसा तर वचक बसल. अहो तलवारीला जशी मूठ तशी राजाला राज्याभिषेक. आता तुम्ही काय ते ठरवा. राजा, खबरा काय लय खुश होणाऱ्या नाही त्या. बोला बहिरजी काका, आणि इथेच बोला. सिद्ध्यानं जंजिऱ्यात लय धुमाकूळ घातलाय. रयतेची घरदार जाळत सुटलाय. अहो पुरी बाळी बाटवतोय. तरण्या ताट्या आयाबायांचा बाजार मांडलाय. बहिरजी काका, वैराज, आणि यातला शब्द ना शब्द खराय. त्या सिद्ध्याची ही हिंमत, ती पाण्यातली मस्तवाल मगर जमिनीवर येऊन आपल्या स्वराज्यात घुसायला लागली. राज, निस्ता आदेश द्या, नाही त्या जंजिऱ्याच्या ठिकऱ्या उडवल्या तर बघा आईच्यान. बहिरजी काका, मायनाक भंडारीनं सांगावा धाडा. हटू नका, दबू नका. जी. मामासाहेब, आपल्या सैन्याची कुमक मायनाक भंडारींना पाठवा. जी राज. कविराज, हा सिद्धी धुमाकूळ घालतोय, त्याला नक्कीच औरंगजेबाची फूस असो. याचा अर्थ औरंगजेब आपल्या विरोधात रान उठवणार. और शुरुआत की है सिद्धी से.
आणि अशा अस्थिर वातावरणात आम्ही राज्याभिषेक करवून घ्यावा असं वाटतंय तुम्हाला? नाही मामासाहेब, जोवर रयत सुखी होत नाही तोवर राज्याभिषेक होणे नाही. अहो राज, राज्याभिषेक करा, मग येईल की स्थिरता. नाही मामासाहेब, राज्याभिषेक नंतर, सोहळ्यासाठी आत्ता वेळ नाही. आधी शांतता, मग सोहळा. आधी स्वराज्याची स्थिरता आणि मग राज्याभिषेक.